सामना जेव्हा सुरू होईल तेव्हा आपण ऐकूया पुन्हा एकदा आपण सुभाष सरांना फर्स्ट इनिंग साठी. थँक्यू. धन्यवाद राहुल भोईर सर. तर मित्रांनो, बोलूया आजच्या रचनेमधील या शेवटच्या सामन्याकडे. जॉली स्पोर्ट्सचा कामतगर बनाम सोनोदेवी टमगर. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत. मोहिल म्हात्रे आणि महेंद्र उर्फ मोती. फ्रंट फुटेला मारण्याचा प्रयत्न, 95चा इशारा येतोय. एक धाव पूर्ण करतात. 95चा इशारा आहे. 2 धावा मिळतात फलंदाजी करणाऱ्या संघाला. आणि या पुढील चेंडू निश्चितच उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडू असणार आहे फ्री हिट. निश्चितच अतिशय उत्कृष्ट पंचगिरी आमच्या सर्व पंचांनी केलेले आहे. विशाल नाईक सर, लक्ष्मीकांत सर, त्यानंतर विलास जाधव सर आणि सुरेश दलवी सर, या चारही पंचांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. फ्रीट पाहूया, फ्रीटचा कशाप्रकारे फायदा उचलतोय फलंदाज मोती. रिकी बॉन्डिंग ऑफ भिवंडी. चेंडू ऑफ द पेस, चेंडूला मिडियम ग्रीजर मध्ये खेळून काढलं जातं. डीप मिडविकेटला चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल, कारण फक्त एकच धाव, एका धाव समाधान मानावं लागतंय फलंदाज मोती. यास एका धावीने मोती आपला अकाउंट ओपन करतो आणि संघाची धावसंख्या जॉली स्पोर्ट्स कामतघर पोहोचतो आपल्या 3 या धावसंख्येवर. दोन्ही संघ भिवंडी तालुक्यामधील संघ आहेत आणि ठाणे जिल्हा ग्रामीण पूल मधनं दोन्ही संघाने अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केले आतापर्यंत. अल्पेश येलो मात्र चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळून काढले जाते. चेंडू रावण होतोय डीप स्क्वेअर डिव्हिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. डीप विकेटचा क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला येऊन चेंडू फील करतोय. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करण्याची संधी होती फलंदाजाकडे. या 2 धावेने धावसंख्या वाढून होते ती जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाची 5. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाला. सोनादेवी टेमघर विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामतघर या 2 संघांमध्ये आजच्या रचनेमधील ही शेवटची लढत मित्रांनो आपण पाहत आहोत. यावेळी मात्र इनफिल्डच्या वरून चेंडू टोलवला जातोय. वाडेशा लॉग ऑफ रिजन मधून चेंडू जातोय शिमारेच्या बारा भगवा चौकार. या चौकाने धावसंख्या वेगाने वरती धावसंख्या ओढून होती ते 9. मोहिल आणि मोती ही सलामी जोडी मैदानात आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाकडून. अल्पेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट उर्ध विकेटचा मारा करताना. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडू पूर्णपणे खोलून ठेवलेला आहे फलंदाजाला. अप्रतिम डिलिव्हरी आपण पाहतोय डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी याच्याकडून.
धावसंख्या स्थिर आहे. पहिले षटक मार्गस्थ आहे. पहिलं पावसाचे षटक हाताळतोय गोलंदाज अल्पेश. सुरू असलेला सामना आपण पाहतोय सोनादेवी टेमकर विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामतकर या दोन बलाढ्य संघामध्ये. पहिलं पॉवरचे षटक दोन क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये, इतर सर्व क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल यावेळी चेंडू हवेमध्ये मात्र सेफ लँडिंग आणि चेंडू जातो सीमारेषा पार. शिवसेना चौकार. चौकारने धावसंख्या अचूक आकड्यावर पोहोचते. धावसंख्या ओढून होते ते 13. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला जॉली स्पोर्ट्स कामतकर संघाने आणि आतापर्यंत तो निर्णय एक चांगला निर्णय पाहायला मिळतोय. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फाटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय. एका टप्प्याने शिबार चौकार. गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं. गेले जिंकाया ते गड वीर तानाजी तो पुढं. शेलार मामा वीर धिप्पाड, शेलार मामा वीर धिप्पाड. काढी उदय भामच मड, जवाची टाकली घोरपड. वर एक चढ. या चौकाराने पहिल्या षटकाच्या समाप्तीचा इशारा देतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जॉली स्पोर्ट्स कामतकर संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 17. अतिशय उत्कृष्ट सुरुवात आपण पाहतोय. पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी केलेली आहे फलंदाज मोहिल म्हात्रे आणि महेंद्र उर्फ मोती यांनी. वैयक्तिक 15 धावसंख्येवर खेळतोय मोहिल म्हात्रे आणि रिकी पॉन्डिक भिवंडी 1 धावसंख्येवर खेळत आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर श्याम चौधरी आलेला आहे. पहिलं षटक अल्पेश चौधरी यांनी हाताळलं होतं. जॉली स्पोर्ट्सचा कामतकर संघाने या अगोदर याच मैदानावर अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स या संघाने केलं होतं ठाणे जिल्हा ग्रामीण पूल मधून. श्याम चौधरी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामनागर फलंदाज मोती. यावेळी जागवून खेळण्याचा प्रयत्न फुटवरचा वापर करताना दिसला नव्हता. फलंदाज पंचांचा वाईटचा शोध आहे कारण चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळला होता. अवंतर वाईटच्या रूपाने अवंतर धावेने धावसंख्या ओढून होते ती 18. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एका धावेपेक्षा अधिक नाही. क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट आपल्याला पाहायला मिळते. या अगोदर जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाने अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं होतं आणि मयुरी इंटरप्राइजेस संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. आजच्या रजनीमधील हा शेवटचा सामना मित्रांनो आपण पाहतो जॉली स्पोर्ट्स कामतकर विरुद्ध सोनादेवी टेमकर या दोन बलाढ्य संघामध्ये. यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत लेग बायचा इशारा येतो फलंदाजांकडनं. 1 धाव पूर्ण करतात फलंदाज लेग बायच्या रूपाने आणि या सिंगलने धावसंख्या ओढून होते ती 20. दुसरं षटक मार्गस्थ आहे. श्याम चौधरी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सामनाकर फलंदाज मोती. विशेप मध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक मागे शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग. यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू पूर्णपणे खोलून ठेवलं जाते फलंदाजाला. निर्धाव चेंडूची समाप्ती.
आउटसाइड द ऑफ स्टंप क्रिकेट मधील एक आयडियल चेंडू संबोधला जातोय आणि तो चेंडू हाताळला होता श्याम चौधरी या गोलंदाजाने. यावेळी चेन ऑफ द फेस गतीमध्ये परिवर्तन पूर्णपणे चकित करतोय फलंदाजाला. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी व्हॅरायटी आपण पाहतोय, विविधता या गोलंदाजीकडे मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती आणि मी उल्लेखही केला होता की या गोलंदाजाकडे एबिलिटी आहे प्रत्येक चेंडू हा वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याची आणि तशाच प्रकारची गोलंदाजी याही सामन्यामध्ये आपण पाहतोय श्याम चौधरी या गोलंदाजाकडून. यावेळी शॉर्ट पिच चेंडूला टोलवलं जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. एका धावेसाठी, एका धावेपेक्षा अधिक नाही. सिंगलने धावसंख्या वाढते, सिंगलने धावसंख्या वाढून होते ते 21. या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलेलं आहे फलंदाजांना, कारण मोठे फटके खेळण्याची मुभा स्वातंत्र्य दिलेलं नाही. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज श्याम चौधरी याच्याकडून. श्याम पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सामना करेल यावेळी फलंदाज मोहिल. यावेळी पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू होतोय लॉंग स्टॉप रिजन मधून 12 चौकार. आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना 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 शिवसेना. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सिल्वर जुबली धावसंख्या आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या जॉली स्पोर्ट्सचा कामतगर संघाचे 25 धावा, क्वार्टर सेंचुरी धावपलकर झलकले गेले. हे आपण पाहू शकता आमचा व्हीआयपी डाईज सन्माने पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची प्रतिमा, त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची प्रतिमा आणि ग्रामीण सम्राट सन्माने सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेबांची प्रतिमा. बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झाली ते 25. एक चांगली पॉझिटिव्ह सुरुवात आपण पाहतोय. प्लस पॉईंट कारण कोणताही फलंदाज आतापर्यंत बाद झालेला नाही की बेनिफिट असणार आहे. आणि जेव्हा तुमचे 10 फलंदाज शेष असतात तेव्हा तुमच्याकडे लायसन असते मोठे फटके खेळण्याचं. तिसरं षटक घेऊन येतोय किशन म्हात्रे. सामना करेल फलंदाज मोती. यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू, पूर्णपणे परीक्षा घेतली जाते फलंदाजाच्या फुटवरची. जागेवर खेळण्याचा प्रयत्न, बदललेले त्याचा वापर करताना दिसणार फलंदाज. निश्चितच बदललेले ते क्रिकेटमधील एक महत्वाचा फॅक्टर आहे. फुटवर्क खूप महत्वाचा असतं. कुठलाही तुम्हाला फटका खेळायचा असेल तर तुमचा फुटवर्क खूप महत्वाचा फॅक्टर असतो क्रिकेटमध्ये. यावेळी फुलटॉसर चेंडूला मिड रिजन मध्ये टर्न केलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहिलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे, खास करून युवा फलंदाज निहार. अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स याच ग्राउंडवर केलं होतं. खासदार चषकामध्ये खास परफॉर्मन्स केलं होतं. यावेळी पंचांचा वाईटचा इशारा आहे. डाऊन द लेग स्टंप. पंचांच्या समांतर धाव मिळते वाईट रूपाने अवांतर आणि अवांतर धावेने जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाची धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या वाढून होती ती 28. 28 विदाउट लॉस. 28 रन बिना विकेट खोये हुए. यावेळी मात्र अराउंड लेग आणि त्रिफळाचित. आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज, आम्ही दर्याचं राज, आम्ही मुंबईचं राज.
बंडल एक सफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न केला होता मोती याने. आणि एलईडी बेल्स आपण पाहतोय, बेल्स के जली मानो बल्लेबाज का दिल जला. नवीन फलंदाज वन डाऊनला खेळण्यासाठी आलेला निहार. पहिला हादरा बसतोय मोतीच्या रूपाने. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या स्थिर आहे 28. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय जॉली स्पोर्ट्सचा कामतगर या संघाला. किशन म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राटा मोडतो विकेट. यावेळी मात्र परफेक्ट यॉर्कर आणि फलंदाजाला जावे लागेल डगॉटच्या आसऱ्याला. यॉर्कर ज्याला क्रिकेटचा कॅन्सर म्हटलं जातं आणि क्रिकेटमध्ये दोन गोष्टींचा नेहमी सन्मान केला जातोय आणि यापुढे केला जाईल. पहिलं म्हणजे सचिन तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. आम्ही मजा करता कोणचे बापाचं जाते काय. आम्ही खातो पितो आम्ही मजा करतो कोणचे बापाचं जातंय काय. आम्ही मुंबईचं राज दर्या गिलाचं राज. आम्ही मुंबईचं राज दर्या गिलाचं राज. आम्ही मुंबईचं निश्चितच सन्मान केला गेला होता. खरं तर यॉर्कर चेंडूचा सन्मान करावा लागतोय. डिफेन्स रित्या हा चेंडू खेळावा लागतोय. मात्र डिफेन्स केलं नव्हतं, सन्मान केला नव्हता आणि परिणाम स्वरूप क्लीन बॉलच्या रूपाने दुसरा हादरा बसतोय जॉली स्पोर्ट्सच्या कामतगर या संघाला. नवीन फलंदाज अमोल येतोय. निहार एक मोठा मासा घालायला लागलेला आहे. बडी मछली जाल में पोचती हुई. कारण इन्फॉर्म फलंदाज पहिल्याच चेंडूचा सामना करताना बाद होऊन पॅलोमध्ये परतलेला आहे. आणि गोलंदाज हॅट्रिक गोरे या स्पर्धेमध्ये एकमेव गोलंदाज ठरलेला आहे गावदे ओले संघाचे जॉन्टी जोशी, ज्याने विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता. पाहूया या स्पर्धेमध्ये दुसरा विकेट टेकर हॅट्रिक टेकर गोलंदाज बनतोय का किशन म्हात्रे. यावेळी मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू होतो डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव, एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. एका धावेने धावसंख्या होते 29. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण जो सामना पाहतोय मित्रांनो आजच्या रजनीमधील हा शेवटचा सामना सोनदेव टेमगर विरुद्ध जॉली स्पोर्ट्स कामतगर. यावेळी फुलटाच चेंडू होता, फायदा उचलता आलेला नाही. मिडियम रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वाईडिश डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय आणि फलंदाज धावबाद. 30 धाव धावफलकर झलकले गेलेले आहेत. अमोल हा दुर्दैवरित्या धावचीच्या रूपाने बाद होऊन पेलंकडे परतताना. नवीन फलंदाज पाहूया कोण येतोय. आजच्या रजनीमधील हा शेवटचा सामना मित्रांनो पाहतोय. या अगोदरच जीजी स्पोर्ट्स व्याकलन या संघाने अतिशय उत्कृष्ट आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेले आहे. कालच्या दिवशी आपण बघितलं कालच्या रजनीमध्ये विरदा आणि दापोडे आणि भाल या संघाने अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केलं होतं. तीन षटकांची समाप्तीनंतर जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 30. अक्षय येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. सामना करेला सलामीचा फलंदाज मोहीन म्हात्रे. यावेळी मिस टायमिंग फटका, मात्र सेफ लँडिंग झालेलं आहे. अशक्य होतं चेंडूपर्यंत पोहोचणं. तोपर्यंत 2 धाव पूर्ण करता फलंदाज. या 2 धावेने मोहिल मात्र पोहोचतो आपल्या वैयक्तिक 23 या धावसंख्येवर आणि जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाची धावसंख्या होते ती 32. निश्चित या षटकामध्ये 1 ते 2 मोठे फटके लागले तर एक सन्मानजनक स्कोर. कृपया स्टँड पंचांच्या मागे जी मौज मस्ती सुरू आहे, कृपया विनंती असेल आपण मौज मस्ती सीमारेषेच्या बाहेर करायची आहे.
यावेळी जोरदार अपील, अतिशय उत्कृष्ट चेंडू, इम्पॅक्ट इष्टांच्या बाहेर, पंचांचा अचूक निर्णय. लेग बॅचवर पण एक धाव पूर्ण करतात फलंदाज या दरम्यान आणि एका धावेने धावसंख्या वाढवून होते ते 33. डबल 3. 3-3-3. नेल्सन धावसंख्या आपण धावपलकावर पाहतोय. डेव्हिड शेफर्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच होऊन गेलेले आहेत जे या धावसंख्येवर जागेवरच टुनकून उडी मारायचे. यावेळी अतिशय उत्कृष्ट चेंडू, ऑफसाइड ऑफ स्टंप निघून येतोय एस्ट्रेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. निश्चित नेल्सन धावसंख्या पुन्हा एकदा आपल्या धावपलकावर पाहायला मिळते. यावेळी चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावा पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावेने जॉली स्पोर्ट्स कामतकर संघाची धावसंख्या होती ती 35. एक मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. जर 40+ धावसंख्या झाली तर एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतोय, कारण जॉली स्पोर्ट्स कामतकर संघाकडे चांगला बॉलिंग अटॅक आहे. यावेळी फुलटा चेंडू फायदा उचलता येत नाही. चेंडू ट्रॅव्हल होत आहे लॉंग ऑन रिजन मध्ये. ओव्हर थ्रो मात्र आणि निश्चितच ओव्हर थ्रोच्या रूपाने दुसरी धाव पूर्ण करतात फलंदाज. 2 धावा आणि या 2 धावेने जॉली स्पोर्ट्स कामतकर संघ पोहोचतोय 37 या धावसंख्येवर. अक्षय पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग केलेली आहे. लास्ट ओव्हर प्रोग्रेस, शेवटचं षटक मार्गस्थ आहे. अक्षय शेवटचं षटक हाताळतोय. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र वाईड ऑफ थ्रो आणि ओव्हर थ्रोच्या पण तिसरी धाव पूर्ण केली जाईल. 3 धाव पूर्ण करतात फलंदाज आणि 3 धावेने जॉली स्पोर्ट्स कामतकर संघाची धावसंख्या झालेली ती बरोबर 40 आणि 41चं लक्ष ठेवलेलं आहे ते सोनादेवी टेमकर या संघासमोर. तर यापुढील इनिंग मध्ये काय घडेल आणि काय बिघडेल, कुठल्या संघाची होते हार आणि कुठल्या संघाचा जय जयकार, किस टीम के होते हार और किस टीम के होते जय जयकार, मैच की अगली कहानी सुनते हैं, सेकेंड इनिंग की अगली कहानी सुनते हैं राहुल भोईर सर की जुबानी. आइए सर. मित्रांनो, भिवंडी तालुका ग्रामीण पूलमधील आपण सामने पाहणार आहोत. पहिला सामना निश्चितच गावदी अंजूर विरुद्ध ओमशाही पिंपलास या 2 संघांमध्ये खेळला जाणार आहे. लकी ड्रॉने 15 मध्ये काल्या संघाने पुढे क्वालिफाय केलेले आहे. त्यानंतर सामना आपण पाहणार आहोत एकविरा मानकुली विरुद्ध साई स्पोर्ट्स खारबाव, जे टॉप 5 चे संघ आहेत ते उद्या आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यामध्ये एकविरा मानकुली, गावदी अंजूर, ओमशाही पिंपलास, बंदरावरती कालेर आणि साई स्पोर्ट्स खारबाव. या अगोदरचा ठाणे जिल्हा ग्रामीण पूलमधून भाल आणि वीरताने दापोडे या संघाने क्वालिफाय केलेले आहे. नुकताच वाकण संघाने क्वालिफाय केलेलं आहे. पाहूया आणि या संघामधून कुठला संघ पुढे क्वालिफाय करतोय.
सामन्याकडे आजच्या रात्री दिला अंतिम सामना आहे. थँक्यू दुमा सर, थँक्यू बाबा. चला चेंडू या दरम्यान न बॉल, पंचांचा सिग्नल आमच्याकडे येतोय कारण का चेंडू शिवाय विकेट खेळले होते. जिथे मात्र एकही धाव कंप्लीट होऊ शकलेली नसती तिथे मात्र या 2 धावा आणि 2+1 एकूण या 3 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील. येणारा चेंडू फीटचा असेल. पंचांचा सिग्नल, पंचांचा इशारा आमच्याकडे मात्र यावेळेस इथं आलाय. पलकावरती एकूण धावा इथं येतील. जिंकण्यासाठी बनवायचे असताना 41 4 धावा पलकावरती येतात. अंतिम सामना आजच्या रात्रीतील. एका बाजूने जॉली स्पोर्ट्स कामतगर, सोनादेवी टेमगर या 2 संघांमध्ये एक चांगली मॅच. मात्र हा सामना आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळेल कारण अंतिम सामना आहे आजच्या रजनी क्रिकेटचा. उद्या याला विसरू नका, उद्याचा 5वा दिवस आणि 5व्या मध्ये डे मध्ये आपल्याला मध्ये चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळेल. त्याच्यानंतर रजनी क्रिकेट मध्ये आपल्याला अंतिम फेरीतील सामने, सेमीफायनल आणि फायनलचे सामने, मेगा फायनल, सेमीफायनलचे आपल्याला असे मात्र आपल्याला सामने उद्याच्या अंतिम दिवसामध्ये आणि अंतिम रजनी क्रिकेटमध्ये पाहायला भेटतील. क्षेत्ररक्षकामध्ये पुन्हा एकदा मात्र बदल केला जातोय. सोनादेवी टेमगर संघाचा विचार केला तर इथनं धावसंख्या 41 धावा बनवा. हा चेंडू या आडव्या बाटे चांगल्या प्रकारची फलंदाजी झाली आहे. क्षेत्ररक्षण तर फलंदाज इथे असतील या दरम्यान बाद कारण का फ्री आहे, माफ करा आमचंही लक्ष नव्हतं. फ्री आहे, एकच नाव इकडे असेल इकडे एखाद्या वेळेस ज्या प्रेक्षकांनी आमचे षटकार घोषित केले त्याच्यानंतर पुन्हा डिसिजनने मागे घेतला. हा चेंडू या दरम्यान पंचांना लाईनचा विचार करावा लागेल. पंच मात्र लाईन बघतायत, लाईन चुकीचे बघा. आमचे विशाल तर जणू काय इंग्लंड मध्ये बसून हा सामना एन्जॉय करतायत. कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण थोडासा कॅमेरा इकडे वळवा जेणेकरून आमचे चेंडू इन्स्टॉलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची फलंदाजी, चांगल्या प्रकारचा क्रिकेट. झेल पकडला होता मात्र झेल पकडून त्याचा फायदा होत नाहीये. चेंडू जातो सीमेरेषे पलीकडे. षटकार. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं मात्र झेल पकडला आणि झेल मात्र पकडण्याचा बॅलन्स आपला गमावला कारण का बॅलन्स आपला सांभाळणं खूप गरजेचं असतं क्रिकेटमध्ये. इथं बॅलन्स मात्र थोडंसं मात्र या दरम्यान गमावला गेलं क्षेत्ररक्षकाने. चेंडू या दरम्यान खोलबट टप्पा होता. चेंडू मात्र कुदून काढला. बॉटमॅनचा वापर खूप चांगला केला. समोरच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरला. 30 गेच्या आतमध्ये चेंडू मात्र इथनं फील्ड होईल. तो परत अजून एक धाव येते. एका धाव्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 14 धावा पालकावरती येतात. आजच्या रात्रीतील अंतिम सामना. 2 संघ आमने सामने येत आहेत. फक्त आणि फक्त 40 धावा बनवल्यात पहिल्या इनिंग मध्ये तर 41 धावा बनवायच्या असताना टेमगर संघाला जास्तीत जास्त चांगला प्रकारचा इथं खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. हा चेंडू खूप आधी लवकर शॉर्ट सिलेक्शन केलं अडव्या बॅटने. आधीच दरम्यान विचार केला होता का हा चेंडू अडव्या बॅटने खेळ मिड विकेटला स्वेड लेगला मात्र इथनं प्रयत्न फसलाय. इथनं सामना आपण बघतो खूप चांगल्या प्रकारचा पाहायला भेटेल कारण 41 धावा हे मनात नाही कमी धावा आहेत कारण इथनं डिफेन्स करू शकेल. जर इथनं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची गोंधळी केली तर हा सामना बॅलन्स आपल्याला पाहायला भेटेल आणि अंतिमच्या षटकामध्ये हा सामना चांगला रंगेल. हा चेंडू फुल लँडवरचा फेकला होता. चेंडू डीप मध्ये गॅप मध्ये जातोय. सीमेरेषे पलीकडे बॅकवर्ड पॉइंटला बीट करून चौकार. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, मला एक दिवस या देशाचा पंतप्रधान बनवा. फक्त एक दिवस. एक दिवसात पंजाब आणि काश्मीरचा प्रश्न सोडून दाखवतो. एक दिवसात. माझी एकट्याची नव्हे की शिवसेना प्रमुख जरूर पण ताकद माझ्या बरोबर आहे. चांगल्या प्रकारची इथनं यावेळेस धावसंख्या पलकावरती आतापर्यंत येते. या दरम्यान 18 धावा पलकावरती येणारे 18 चेंडू या दरम्यान अजूनही शिल्लक असतील. जिंकण्यासाठी 23 धावेची गरज आहे. क्या बात आहे.
ते प्रेक्षक वर्ग सुद्धा दरम्यान मध्ये सामना एन्जॉय करतायत. कारण का सामना आपल्याला खूप चांगल्या प्रकारचा इथं पाहायला भेटतोय. दरम्यान अजूनही 23 धावेची गरज आहे. 18 चेंडू 23 धावेची गरज आहे. प्रथम फलंदाजी करत असताना काम या दरम्यान अठरा बॉल 23 धावेची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी नेमर क्रिकेट संघाला चांगल्या प्रकारचा इथं आपण सामना बघतो. अंतिम सामना या रजनी क्रिकेट मधील आजच्या दिवसामध्ये जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाने सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला. खूप चांगल्या प्रकारचा खेळ केला आणि चांगल्या प्रकारच्या फलंदाजी केतन मात्रेकडनं पाहायला भेटली. खूप सुरेख खेळ केला केतनने आणि हा मैदान सुद्धा जिंकला. खूप चांगल्या प्रकारचा खेळ 2 सामने जिंकत सुपर 8 साठी क्वालिफाय झालाय जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ. 18 बॉल शिल्लक आहे. जिंकण्यासाठी इथं 23 धावेची अजूनही गरज असेल. चेंडू या दरम्यान आपल्या बॅटने डीप मध्ये जातो. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं कारण का चेंडूला एका ऍक्शन उचलता फेकतोय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव येते. एका धाव्याने संघाची धावसंख्या 1 ने अजून पुढे जाईल. 19 धावा फलकावरती येत आहे. षटक क्रमांकाचा दुसरं मार्ग असताना पहिल्या पिम षटकमध्ये जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचा आपल्याला खेळ पाहायला भेटला. चांगल्या प्रकारची फटकेबाजी चौपेरी फटकेबाजी केली कारण का 41 धावा बनवायच्या असताना चांगली सुरुवात करणं गरजेचं होतं. आणि अल्पेश चौधरी एका बाजूने दुसऱ्या बाजूने मैदानाच्या मध्ये अक्षय चौधरी या दोघांनी आतापर्यंत चांगल्या प्रकारचा खेळ केला. अक्षयने मध्ये एक षटकार दाखवलाय आणि चांगल्या प्रकारचा अक्षयकडनं इथं पाहायला भेटून एक चौकार आतापर्यंत अल्पेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटलाय. 19 धावा फलकावरती येतात बनवायच्या असताना 41 अजून 22 धावेची इथं गरज असेल. येणारे चेंडू शिल्लक 17 आणि जिंकण्यासाठी 22 धावेची गरज. चेंडू सॉफ्ट मध्ये चेंडूला फक्त दिशा दिलीये. चेंडू तर डीपेस्ट टाकावर मधून क्षेत्राच्या खूप दूरवरील चेंडूवरती उचलण्यासाठी येतील. चुका झाल्या तोपर्यंत समजदारीचं क्रिकेट कारण का इथं सिंगल लबलने संघाची धावसंख्येमध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न. 41 धावा एक मापक लक्ष्य कारण का पहिल्या पिम षटकामध्ये 18 धावा आल्यात. त्याच्यानंतर या षटकामध्ये जास्तीत जास्त चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला जातोय. अल्पेश एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने अक्षय चौधरीकडनं चांगल्या प्रकारची फलंदाजी होतीये. प्रथम फलंदाजी करत असताना जास्त काही धावसंख्येमध्ये बनवू शकला नाहीये. 41 धावा म्हणजे 40 धावा 4 षटकामध्ये प्रति षटकामध्ये 10.00 या दरम्यान करेन रनरेटच्या माध्यमातून धावसंख्या बनवली होती. आणि 41 धावा बनवायच्या असताना प्रति उत्तर देत असताना टेमगड संघाने आतापर्यंत चांगल्या प्रकारची फलंदाजी केली आहे. तर गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये प्रेम तरीचा हा चेंडू शॉर्ट पिच होता. पुल केला तो चेंडू मात्र चेंडू जातो डीप मध्ये मिड विकेटला. चेंडूची मात्र फील्ड झाली. चेंडूची फेक मात्र या दरम्यान रॉकेट फेक येते. अजून एक धाव एका धावाने संघाची धावसंख्या अजून 1 ने पुढे जाईल. 2-2 22 धावा फलकावरती येत आहेत. अजूनही 19 धावेची गरज आहे. 15 बॉल 19 धावा. चेंडू या दरम्यान ओव्हर पिच होता. लेंथ रीड खूप लवकर पिकअप केली होती मात्र मिस्टामिक्स झालं. क्षेत्ररक्षक जेल खाली खूप वेगाने आले आणि जेल इथं कॅरी केला जातोय. फलंदाज बाद पहिला ब्रेक तो आणि पहिला झटका मात्र यावेळेस टेमगर क्रिकेट संघाला. ये वीर मराठा है जो मरकर भी नहीं हारते उन्हें मराठा कहते हैं. जा कह दो सुल्तान से मराठों से टकराने की कोशिश ना करे क्योंकि मराठों से टकराने के लिए गेले जिंकाया ते गड फिरताना जी तो पुढं. गेले जिंकाया ते गड फिरताना जी तो पुढं. शेलार मामा वीर धिप्पाड शेलार मामा वीर धिप्पाड गाडी उदय भाम जमड तव जिंदगी फरफड. श्याम येतात मध्ये नॉन स्ट्राईकला फलंदाज. चेंडू या दरम्यान आता मात्र प्रॉपर टायमिंग झालं कारण का मिस टायमिंग होतं. याच्या आधी विषयात फलंदाज होते तेव्हा बाद होणारे अक्षय चौधरी आता मात्र प्रॉपर टायमिंग इथनं होतोय अल्पेश चौधरीचा आणि चेंडू जाईल सीमेरेषे पलीकडे. षटकार. तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल सेल्फ कॉन्फिडन्स तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा तुला मरण नाही. अजून एक चेंडू हवाय.
चेंडू मात्र लेंथ खूप चांगली होती. या षटकामध्ये या दरम्यान वापसी करण्याचा इथं प्रयत्न केला जातोय प्रेम तरेकडनं. आणि षटक क्रमांक इथं संपले गेल्या दरम्यान दुसरा आणि 2 षटकाच्या अखेरीस फलकावरती एकूण धावा आतापर्यंत इथं येतात 28 धावा. म्हणजे अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावेची गरज आहे. 12 चेंडू 13 धावा म्हणजे समीकरण सोपं झालंय. या दरम्यान इथनं सामना जिंकण्यासाठी विचार जर केला तर चांगल्या प्रकारचा आतापर्यंत नेमका संघाने केलाय. सोनादेवी टेमगर जॉली स्पोर्ट या दरम्यान विचार केला तर संघ थोडासा बाकफुटला जातो. कारण का या दरम्यान फर्स्ट इनिंग मध्ये एक अजून चांगली धावसंख्या जर बनवली असते म्हणजे या धावसंख्या खूप चांगल्या होत्या. पहिल्याच P1 षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या. त्या 18 धावा खर्च झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा त्या सामन्यामध्ये वापसी केली आणि चांगल्या प्रकारचा खेळ आतापर्यंत इथनं या टेमगर संघाच्या मधून पाहायला भेटतोय. 12 बॉल शिल्लक त्यांनी फक्त 13 धावेची गरज आहे. तर आपण जास्त विलंब करू नका, जास्त वेळ घेऊ नका, सामना आपण सुरू करू. चेंडू मात्र या दरम्यान खराब होता. फुलला विरुद्ध चेंडू फेकले तर मात्र या दरम्यान फेकून दिला लांबच्या डोक्यावरून षटकार. षटकार मात्र सामना उद्ध्वस्त करून जातोय. कारण का समीकरण 12 चेंडू आणि 13 धावेची गरज असताना या चेंडूवरती श्यामने षटकार मारून या सामन्याचं चित्र पुन्हा एकदा या दरम्यान खुला केला आणि सामना इथं मात्र खुला केला जातोय. चेंडू या दरम्यान षटकाराच्या नंतर चांगल्या प्रकारचे समजदारीचं क्रिकेट. दुसरी धाव इथनं कशी कंप्लीट होईल, पुन्हा एकदा चूक होतीये. दुसरी धाव या दरम्यान जिथे धाव नव्हती तिथे मात्र धाव कंप्लीट झाली. पाच धावेची फक्त आणि फक्त गरज असेल. धावसंख्या फलकावरती आतापर्यंत येत नाही ते 36 धावा. पाच धावेची फक्त गरज असेल सामना जिंकण्यासाठी. सेकंडला श्याम आहेत. चेंडू श्याम साठी लॅग बिफोर ची मात्र स्ट्रॉंग अपील होती. LBW फलंदाज बाद. तर 5 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये यश येत आहेत. चेंडू 5 धावेची गरज आहे. चेंडू क्रॉस झाल्याने बॅटने खाण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. प्रयत्न फसलाय कारण का इथं गोलंदाजी यावेळेस अजूनही मात्र सामना शिल्लक असेल. कारण का इथं 5 धावा बनवावे लागतील. आता मात्र 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 बॉल मध्ये कंपल्सरी इथं चेसिंग असेल. कंपल्सरी या दरम्यान 5 धावा बनवाव्याच लागतील. सामना जर जिंकायचा असेल या मैदानाच्या टेंबर क्रिकेट संघात या 5 धावा कंपल्सरी बनवाव्याच लागतील. चेंज ऑफ पेस आहे.
मात्र चेंडू डीप मध्ये जातोय, सिंगल कंप्लीट होईल. दुसरीचा प्रयत्न केला गेला खूप वेगाने, मात्र चेंडूची फेक कुठे केली. बॅकअप साठी तिकडे खेळाडू होते, तोपर्यंत अजून 2 धावा. शेवटचे मध्ये 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉल मध्ये 3 धावेची इथं गरज असेल सामना जिंकण्यासाठी. टिंबर क्रिकेट संघाला मात्र इथं जास्तीत जास्त चांगला प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला भेटला आजच्या रात्रीमध्ये. डे मध्ये सुद्धा मात्र चांगल्या प्रकारचा आपला खेळ पाहायला भेटला आजच्या दिवसामध्ये. गावदेवी अंजूर टीमने चाप सोडली आणि चांगल्या प्रकारचा आपल्याला मात्र गावदेवी अंजूरकडनं खेळ पाहायला भेटला आजच्या दिवसामध्ये. खास करून कुणालने चांगल्या प्रकारचा खेळ केला आणि रजनी क्रिकेटमध्ये या दरम्यान वाकलन संघाने 2 सामने जिंकत क्वालिफाय झालं सुपर 8 मध्ये. इथनं कोणता संघ क्वालिफाय होईल, कारण का दोन्ही संघांना खेळ खूप चांगला दाखवलाय. एका बाजूने जॉली 11 जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि सोनादेवी टेमगर असे 2 चांगले संघ. तर 6 बॉल शिल्लक आहेत. अंतिम 6 बॉल मध्ये 3 धावेची गरज आहे. कंपल्सरी इथनं 3 धावा बनवाव्या लागतील सोनादेवी टिंबर क्रिकेट संघाला. याच्या आपण नक्कीच नोंद घ्यायची, कारण चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. तुम्हाला चेसिंग कंपल्सरी धावा मात्र कराव्या लागतील. 6 बॉल. पहिला चेंडू या दरम्यान पंच लाईन बघतील, लाईन चुकीची. हा चेंडू मात्र खराब येतो. अवांत धाव. 6 बॉल मध्ये 3 धावा बनवायच्या असताना पहिला चेंडू इथं मात्र खराब फेकला जातोय. म्हणजे इथनं सामना जिंकायचा असेल तर अशा प्रकारची इथनं गोलंदाजी केली तर सामना मात्र जिंकणं सोपं नसेल मैदानाच्या आतमध्ये. जॉली स्पोर्ट्स कामतगर क्रिकेट संघाला चेंडू यावेळेस शॉर्ट हार्डमॅनला येतोय. तोपर्यंत दुसरी धाव नसेल. फलंदाज बाद. डीजे एका धावेची गरज आहे आणि हा चेंडू मात्र इथं कंप्लीट झाला. हा सामना मात्र यावेळी जिंकतोय मैदानाच्या आतमध्ये सोनादेवी टिंबर क्रिकेट संघ आणि सुपर 8 साठी आजच्या रजनी क्रिकेटमध्ये या दरम्यान इथनं क्वालिफाय होतोय. तर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा अल्पेश चौधरी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, कारण का अल्पेशने चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. तर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल अल्पेश. तर अल्पेश आपण लगेच जायचे. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतील आमचे राजेश पाटील सिंगर, माजी खेळाडू गावदेवी अंजूर संघाचे माजी खेळाडू यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच अंतिम सामन्याच्या दरम्यान दिला जातोय. अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या दरम्यान दिला जातोय. आणि आजची नक्कीच स्पर्धा इथं विचारता गेली तर कंपनीमध्ये रजनी क्रिकेटची स्पर्धा कंप्लीट झाली. उद्या ठीक टायमिंग असेल उद्याचा
दिनेश चौधरी यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच साठी लगेच 500 रुपयाचा कॅश प्राइज